2 डिसेंबर रोजी नगर परिषद निवडणूक पार पडली. दरम्यान काही कारणास्तव राज्यातील 24 नगर परिषदेच्या निवडणुका 20 डिसेंबर रोजी घेण्यात येत आहेत. त्यात आज बाळापूर शहरातील नगर परिषद निवडणुकीच्या दरम्यान मतदान प्रक्रियेत तांत्रिक अडथळा निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. प्रभाग क्रमांक 5 मधील बूथ क्रमांक 1 वर वापरण्यात येणारी ईव्हीएम मशीन अचानक बंद पडल्यानं सुमारे 20 मिनिटं मतदान प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली होती. या घटनेमुळे मतदारांमध्ये काही काळ संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. ही घटना बाळापूर येथील कासारखेड जुनी इमारत दक्षिण भागातील नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा या मतदान केंद्रावर घडली. मतदान सुरू असतानाच ईव्हीएम मशीनच्या सॉकेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं मशीन कार्यरत राहू शकली नाही. दरम्यान सदर मशीनमध्ये यापूर्वी 12 मतदारांनी आपले मतदान केल्याची माहिती समोर आली आहे. प्रकाराची माहिती मिळताच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. तांत्रिक तपासणीनंतर बिघडलेली ईव्हीएम मशीन काढून त्या ठिकाणी दुसरी ईव्हीएम मशीन बसवण्यात आली. मशीन बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान पुन्हा सुरळीत करण्यात आलं. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ईव्हीएम मशीनमधील सॉकेटमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक दोषामुळे हा प्रकार घडला असून मतदार प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर कुठलाही परिणाम झालेला नाही. तसंच बंद पडलेल्या मशीनमधील मतदानाची नोंद सुरक्षित असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान मतदान केंद्रावर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं असलं तरी प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून उर्वरित मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. न्यूज करता अकोल्याहून संजय उमक यांची रिपोर्ट. मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.